हॅलो. तर मी बनवते फणसाचे घारगे. म्हणजे घारगे आणि वडे ह्याच्यात काय फरक आहे माहिती आहे? वडे तिखट मिठाचे असतात आणि घारगे हे गोड असतात, म्हणून त्याला घारगे म्हणतात. तर चला त्याच्या आधी रस काढून घेऊया फणसाचा. हे मी फ्रीजमध्ये ठेवले होते गरे. साधारण याला 8 दिवस झाले असतील आणि याला 15 दिवस झाले असतील. हे जसेच्या तसे आहेत. हे दुसऱ्या फणसाचे, हे दुसऱ्या एका फणसाचे. तर ते मी असे फ्रीजमध्ये ठेवून दिले होते. आणि बाकी जो तुम्ही सांदणाचा व्हिडिओ बघितलात ना, त्याचं सांदण केलं होतं आणि उरलेले गरे असे फ्रीजमध्ये ठेवले होते. तर आता याचे आपण घारगे करूया. त्यासाठी प्रथम फणसाच्या गऱ्यांचा रस काढून घेऊया. त्यातल्या आठळ्या वेगळ्या केल्या आणि थोडंसं त्याच्यावर काय काय ते सालीसारखं असतं ते काढून बाकीचे गरे मिक्सरला लावले आणि असा रस काढून घेतला. हा रस काय आता गाळायची गरज नाही, कारण सांदणामध्ये तो गाळायला लागतो, इथे नाही गाळला तरी चालतो. आता त्याच्यामध्ये आपल्याला जेवढा गोड हवा तेवढा गूळ घालायचा, आपापल्या गोडीनुसार, आवडीनुसार. जेवढं गोड आपल्याला आवडतं तसा त्याच्यामध्ये गूळ घालायचा. आता याच्यामध्ये मी 3 प्रकार घेतले. तांदळाचं खरं मुख्य पीठ, त्याच्यानंतर थोडं गव्हाचं आणि थोडा रवा. म्हणजे 2 वाट्या तांदळाचं पीठ असेल तर 1 वाटी मी गव्हाचं पीठ आणि अर्धी वाटी रवा. रव्याने खुसखुशीतपणा येतो. आणि नुसत्या जर तांदळाच्या पिठाचे गेले ना तर ते गूळ असल्यामुळे कुडकुडीत होण्याचे शक्यता असते आणि मग जरा वयस्कर लोकांना चावायला मग प्रॉब्लेम होऊ शकतो. म्हणून मग थोडं गव्हाचं पीठ टाकलं की थोडे नरम आणि रवा टाकला की थोडे खुसखुशीत होतात. म्हणून असं 3 प्रकार घ्यायचे. जेवढा रस आहे तेवढा आणि लागलं तर वरती पाणी असं घालून घट्ट गोळा मळून घ्यायचा. खूप सैलसर नाही मळायचा आणि खूप घट्ट असा नाही, मीडियम असा गोळा तयार करून घ्यायचा. आणि तो झाकण टाकून अगदी 10-15 मिनटांसाठी जरा रवा आतल्या आत मुरण्यासाठी म्हणून ठेवून द्यायचा. 10-15 मिनटं, अगदी अर्धा तास ठेवला तरी चालेल. अगदी खूप वेळ नाही, तर मग ते तळून जाईल म्हणून. त्याच्यानंतर आपल्याला जेवढा आकार, जेवढे वडे हवेत तेवढे त्याचा गोळ्या करून घ्यायच्या आणि प्लास्टिकवर थापून छानपैकी तळून घ्यायच्या. थापताना अगदी पातळ पण नाही आणि अगदी जाड पण नाही, अशा मीडियम आकारामध्ये थापून घ्यायच्या. म्हणजे त्या फुलतात चांगल्या. अगदी पातळ केल्या तर मग फुलणार नाहीत आणि जाड केलं तर मग आतमध्ये कच्चं राहील. म्हणून असं थोडं मीडियम अशा थापून घ्यायच्या आणि सोनेरी रंगावर तळून घ्यायच्या. अशा खूप छान फुलतात आणि आपलं असं फुलत गेले ना की असे वडे किंवा घारगे करायला खूप मजा वाटते. म्हणजे असं, नाहीतर मग थोडं जरा फ्रस्ट्रेट व्हायला होतं जर नाहीच फुगले तर. पण असं त्या रवा आणि याच्यामुळे छान फुलतात हे. तर असे छान फुलल्यावर मला पण जरा खूप मजा वाटली ते करायला, कारण असे फुलले की खूप छान वाटतं ना. असं फुलत गेले आणि मग असे सगळे मी तळून घेतले. आता हे तुम्ही कशासोबतही खाऊ शकता. म्हणजे अगदी लोणी, तूप किंवा अगदी चहासोबतही खूप छान लागतात, चहात बुडवून खायला. मला असे पारंपरिक रेसिपी आवडतात करायला पण आणि खायला पण. तर माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडले असल्यास जरूर सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला, लाईक करा, कमेंट करा आणि माझा व्हिडिओ पाहता त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.